नमस्कार मित्रांनो, ज्या आपण रोज महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषण करतो, तर आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कोणत्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण बघूयात. आज GS पेपर 2 साठी इंटरनॅशनल रिलेशनची महत्त्वाची न्यूज आहे. हाऊथीज अटॅक ऑन सौदी अरेबिया आफ्टर दी मेक्का पॅक्ट. मी तुम्हाला प्रिव्हियस क्लासमध्ये मेक्का पॅक्ट ह्या ट्रायलॅटरल ॲग्रीमेंट किंवा सिक्युरिटी कम्युनिटीबद्दल मी तुमच्याशी बोललो होतो. कलेक्टिव्ह सिक्युरिटी हा कॉन्सेप्ट आपण बघितला होता. त्याच्यानंतर पुढची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची न्यूज एन्व्हायरमेंटची आहे. इंडियाज फर्स्ट फिशरमॅन ड्रिव्हन इन्व्हेजिव्ह फिश रिमूव्हल इनिशिएटिव्ह. देन इंडियन इकॉनॉमी 300 गीगावॅट जो नॉन फॉसिल फ्युएल इकडे पॉवर कॅपॅसिटी आहे त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. आणि त्यानंतर इथिक्स पेपर 4च्या दृष्टिकोनातून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर एक आर्टिकल आलं होतं. तर आपण क्विकली जी पहिली न्यूज आहे, हाऊथीज अटॅक ऑन सौदी अरेबिया आफ्टर दी मेक्का पॅक्ट, आजच्या इंडियन एक्सप्रेसने ही न्यूज कव्हर केलेली आहे. तर हाऊथीज हे काय आहे? त्यांना ऑफिशियली म्हटलं जातं अन्सार अल्लाह, जे की शिया मुस्लिम आहेत, ठीक आहे, जो की येमेनमधला एक रिबेल ग्रुप आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की हा जो रिबेल ग्रुप आहे, हा रिबेल ग्रुप तिथे एक पॅरलल गव्हर्नमेंट चालवतं. जे इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट आहे त्याला एक पॅरलल गव्हर्नमेंट इथे चालवलं जाते. तर आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे हे एक अनडेमोक्रॅटिक रिजिम त्यांच्याद्वारे इथे चालवली जाते. तुम्ही मॅपमध्ये हे लोकेशन नक्की बघू शकता. आता आणखी एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट इथे काय येतो, तो आहे बाब एल मंडेब. ही जी स्ट्रेट आहे बाब एल मंडेब, आता स्ट्रेट ऑफ हार्मुज क्रायसिसमुळे काय काय परिणाम जगाला भोगावे लागले, आपल्या देशाला भोगावे लागले, हे आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून बघितलंच होतं. पण आता एक लक्षात घ्या, जर स्ट्रेट ऑफ हार्मुज ही ब्लॉक होत असेल आणि बाकी पण जे ऑल्टरनेटिव्ह सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन किंवा सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन आहेत ते जर ब्लॉक झाले, तर मग एक ग्लोबल क्रायसिस व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथे सुरू होऊ शकतो. जी सप्लाय चेन आहे ती इथे डिस्टर्ब होऊ शकते. आता इथे ही जी एक सी लाईन ऑफ कम्युनिकेशन आहे, तर ती सध्या तिचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. प्रीच्या दृष्टिकोनातून लक्षात राहू द्या की सना, जी की त्यांची कॉन्स्टिट्युशनल किंवा ऑफिशियल कॅपिटल आहे, आणि ॲडेन ही एक टेम्पररी कॅपिटल त्यांनी इथे बनवलेली आहे. तर ह्या काही फॅक्ट्स इथे आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता ग्लोबल ॲस्पेक्टने जे चेंजिंग डायनेमिक्स आहे, तर जिओपॉलिटिक्समध्ये याचा परिणाम काय होऊ शकतो. आता इथे जर सध्याचं ऑनगोईंग इराण इस्रायल यांचं कन्फ्लिक्ट माहिती आहे. आता ह्या कन्फ्लिक्टमध्ये इराण एका बाजूला, इस्रायल US एका बाजूला. आता हे जे हाऊथीज आहेत तर ते शिया मुस्लिम आहेत. आणि आपलं इराण जर आपण हा केस स्टडी बघितला, तर इराण जो आहे तो सुद्धा इथे शिया जो आहे मुस्लिम डॉमिनेटेड कंट्री मानला जातो. तर निश्चितपणे त्यांची सिंपथी जी आहे ती इराणच्या प्रती जास्त असेल. दुसरं असं की जे एक ग्लोबल वॉर लाईक सिनॅरिओ इथे पुन्हा क्रिएट होईल का, कारण इराणला इथे सपोर्ट कोणाचा आहे, तर रशियाचा एक सपोर्ट त्यांना आहे, व्हेरॅज इस्रायलला US सपोर्ट करते. तर पुन्हा एक बायपोलर वर्ल्ड ऑर्डर किंवा एक तिसरं कोल्ड वॉर किंवा तिसरं वॉर कदाचित होणार तर नाही सध्याच्या चेंजिंग जिओपॉलिटिकल सिच्युएशन किंवा ग्लोबलायझेशनमुळे, पण अननेसेसरीली इथे बऱ्याचशा देशांना त्याचा एक परिणाम हा भोगावा लागत असतो. तर इथे जर समजा त्यांचं एलिनेशन किंवा त्यांची सिंपथी ही जर इराणच्या प्रती जास्त असेल, तर निश्चितपणे त्या केसमध्ये वेस्ट जे आहे, तर वेस्ट रिजन हा जास्त इथे कन्फ्लिक्टेड राहू शकतो. आणि मग त्याचा परिणाम व्यापार, तेल आणि ज्या इतर सामग्री आहेत त्याच्यावर सुद्धा इथे बघायला भेटेल. आणि त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा बघायला भेटू शकतो. तुम्ही एक हॅबिट नक्की लावून घ्या मित्रांनो आपल्या प्रिपरेशनमध्ये, की ज्यावेळेस हे NPAचे डॉक्युमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर करतो, तर इथे हे जे मॅप आहे तर त्या मॅपला सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करत राहा. ठीक आहे, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी इथे तुम्हाला दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही गो थ्रू करू शकता. आणि ह्या डॉक्युमेंट्समध्ये मी काही प्रिलिम स्पेसिफिक क्वेश्चन सुद्धा SPMने तुमच्यासाठी बनवलेले आहेत. तर हे प्रिलिम स्पेसिफिक क्वेश्चन पण तुम्ही बघा. सत्यजित सरांनी स्पेसिफिकली हे प्रिलिम्सचे क्वेश्चन आणि मेन्सचे क्वेश्चन्स इथे फ्रेम केलेले असतात. आणि ह्या क्वेश्चन्सवर मोस्ट ऑफ द टाईम किंवा त्या प्रश्नांच्या धर्तीवर किंवा ह्या कॉन्सेप्टच्या धर्तीवर इथे UPSCमध्ये प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि निश्चितपणे MPSCमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता पुढची जी न्यूज आहे, इंडियाज फर्स्ट फिशरमॅन ड्रिव्हन इन्व्हेजिव्ह फिश रिमूव्हल इनिशिएटिव्ह. तर आजच्या इंडियन एक्सप्रेसनेच ही न्यूज कव्हर केली होती. मेन्ससाठीचा हा एक केस स्टडी राहू शकतो, पण प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ही थोडी जास्त असणार आहे.
आता नेमकं काय होतं की ज्या काही एलियन आणि इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहेत, तर एलियन स्पीसीज म्हणजे कुठल्या की ज्या त्या इकोलॉजी मधल्या किंवा त्या इकोसिस्टम मधल्या नेटिव्ह स्पीसीज नाही आहेत, कोणीतरी बाहेरून आणून टाकल्या, मे बी त्या मॅनमेड असू शकतात, ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे त्या तिथे आलेल्या असू शकतात, ठीक आहे, किंवा जो काही व्यापार होतो शिपमुळे तिथे कदाचित ती इकोलॉजी डिस्टर्ब झाली असेल, कुठले दुसरे स्पीसीज तिथे ब्रीडिंग झालेलं असू शकेल. आता काय होतं, एलियन स्पीसीज जर समजा कुठल्या इकोसिस्टमसाठी सुटेबल नसतील तर त्या संपूर्ण इकोसिस्टम त्या इकोलॉजीला सुद्धा डिस्ट्रॉय करू शकतात. तर आता ही जी एक इंडियाज फर्स्ट फिशरमॅन ड्रिव्हन इन्व्हेजिव्ह फिश रिमूव्हल इनिशिएटिव्ह आहे, तर हा ज्या काही इन्व्हेजिव्ह एलियन स्पीसीज आहेत हे त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आहे. प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून हे इन्व्हेजिव्ह एलियन स्पीसीज हा जो कॉन्सेप्ट आहे हा इथे तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबद्दल इथे खूप छान असे क्रिएटिव्ह सत्यजित सरांनी बनवलेले आहेत ह्या PDF मध्ये, याला तुम्ही नक्की गो थ्रू करा. ठीक आहे, हे क्रिएटिव्ह्ज तुम्हाला प्रिलिम्समध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतील आणि कशा पद्धतीने इकोलॉजिकल कन्झर्वेशनसाठी फूड चेनला प्रोटेक्ट करण्यासाठीचा हा एक केस स्टडी आपण मेन्समध्ये सुद्धा वापरू शकतो. याच्यावर देखील क्वेश्चन फ्रेम केलेला आहे प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हने. ते क्वेश्चन आर्टिकल वाचल्यानंतर तुम्ही नक्की अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत राहा. तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं की मेन्ससाठी सुद्धा याच्यावर प्रश्न इथे फ्रेम केलेला आहे. एक्झामाइन द इकोलॉजिकल, इकॉनॉमिक अँड सोशल इम्पॅक्ट ऑफ एलियन्स अँड इन्व्हेजिव्ह स्पीसीज इन इंडिया, सजेस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज टू मिटिगेट देअर ॲडवर्स इफेक्ट. तर इथे याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, कीवर्ड्स उत्तरात काय असले पाहिजे, एक रेडीमेड आम्ही तुम्हाला मॉडेल आन्सर कसं असलं पाहिजे ते इथे आम्ही मेन्शन केलेलं आहे. आणि तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक डेडिकेटेड आन्सर रायटिंगचं सेशन पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एक डेडिकेटेड आन्सर रायटिंग हे कसं केलं गेलं जावं त्याच्यासुद्धा काही बेसिक गोष्टी मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करेल. आता पुढची न्यूज ही सुद्धा प्रिलिम स्पेसिफिक आहे. PIBने ह्या न्यूजला इथे कव्हर केलेलं आहे की 300 गीगावॅट नॉन फॉसिल फ्युएल पॉवर कपॅसिटी. आता याच्यात बाळांनो प्रिलिमच्या दृष्टिकोनातून काही फॅक्ट्स लक्षात घ्यायच्यात. जी आपली टोटल एक 550 गीगावॅटची जी काही एक कपॅसिटी आहे इन्स्टॉल इलेक्ट्रिसिटीची, तर त्याच्यामध्ये जवळपास 54% म्हणजे साधारणपणे 300 गीगावॅट आपली ही जी ऊर्जा आहे ही कुठून आपण निर्माण करतोय, नॉन फॉसिल फ्युएलमधून. आता नॉन फॉसिल फ्युएलमधून ही जी ऊर्जा आपण निर्माण करतो आहे त्याचा बेनिफिट काय, त्याचा बेनिफिट हा आहे की जे आपल्याला नेट कार्बन इमिशन 0 करायचं आहे, तर तो आपला ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं पाऊल मानलं जाईल. आता एक लक्षात घ्या, आपल्या ज्या कमिटमेंट्स आहेत तर त्या कमिटमेंट्स काय आहेत की आपल्याला 2030 पर्यंत जे आपलं करंट रेट ऑफ कार्बन इमिशन आहे, तर करंट रेट ऑफ कार्बन इमिशनच्या 50% पर्यंत आपल्याला आपलं कार्बन इमिशन कमी करायचं. म्हणजे काय, जर समजा एक एक्झाम्पल देतो, जर समजा आपण 100 इथे मेट्रिक टन कार्बन इमिट करत असू तर 2030 पर्यंत आपल्याला ते 50 मेट्रिक टनवर आणायचं आहे आणि तेच आपल्याला 2070 पर्यंत ते इमिशन 0वर आणायचं आहे. तर त्या आपल्या गोलला अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं पाऊल मानलं जाईल. आता एक महत्त्वाचा पॉईंट असा की आपली जी एक टार्गेट आहे किंवा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो हा आहे की 2030 पर्यंत आपल्याला 500 गीगावॅट ऊर्जा ही या नॉन फॉसिल फ्युएल यांच्यापासून प्राप्त करायची आहे. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा, नॉन फॉसिल फ्युएल द्वारा निर्माण केली गेलेली ऊर्जा ही खरोखर पूर्णपणे क्लीन ऊर्जा मानली जाऊ शकते का, हा पूर्णपणे क्लीन एनर्जी सोर्स असू शकतो का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरं पण एक मला सांगा की न्यूक्लिअर एनर्जी आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटीद्वारा निर्माण केलेल्या एनर्जीमध्ये दोघांपैकी सगळ्यात जास्त क्लीन एनर्जी ही कुठली मानली जाईल, सगळ्यात कमी कार्बन फूटप्रिंट हे कुठल्या ऊर्जेचे असतील, मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे हे काही प्री पर्स्पेक्टिव्हने फॅक्ट्स आहेत. आता एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो. आता ही जी काही आपली नॉन फॉसिल फ्युएलद्वारा निर्माण केली जाणारी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाकोणाचे, सोलर. हे बघा, हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की 2014 मध्ये फक्त 2.8 गीगावॅट
एवढीच ऊर्जा ही आपण निर्माण करत होतो, पण कुठेतरी आपली सोलर अलायन्स ही सक्सेसफुल होताना दिसते याचा अर्थ. कारण सध्या आपण सोलर एनर्जीपासून 165 गीगावॅट ऊर्जा ही निर्माण करतोय. त्याच्यानंतर विंड कपॅसिटी पण आपली 21 गीगावॅट होती 2014 मध्ये, आणि निश्चितपणे ही सकारात्मक दिशेने वाटचाल चालली आपल्या देशाची, की आता 21 वरून 58 गीगावॅट आपण इथे निर्माण करतो आहे. तर हा एक फॅक्ट, हा एक केस स्टडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जी पुढची न्यूज होती गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर, तर मी सजेस्ट करेल, त्याच्या आधी हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. आणि मी सजेस्ट करेल की PIB मधलं हे आर्टिकल नक्की वाचा. याच्यातून काय होईल की तुम्हाला असे खूप छानसे कोट्स किंवा रेफरन्सेस भेटू शकतील एसेसाठी किंवा आन्सर रायटिंगसाठी. तर याच्यामध्ये कुठल्या फॅक्ट्स नाही आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे प्रत्येकाने पर्सनली वाचलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं ते एक आर्टिकल असणार आहे. सो आय होप या आजच्या महत्त्वाच्या न्यूज परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या लक्षात आल्या असतील. आपण डेली बेसिसवर याचं विश्लेषण मी करतच राहणार आहे, पण तुम्ही सुद्धा वाचत राहा. आणि जर समजा तुम्ही अशी कुठली न्यूज वाचली आहे की जी तुम्हाला डिफिकल्ट वाटली आणि जी तुम्हाला डिकोड करून हवी आहे, तर ती न्यूजसुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर समजा आपल्या महाराष्ट्र स्पेसिफिक कुठली न्यूज असेल की जी तुम्हाला डिकोड करावीशी वाटते किंवा जी तुम्हाला समजायला थोडीशी कठीण गेलेली आहे, ती सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यावर सुद्धा आपण एका सविस्तर चर्चा करू एका व्हिडिओच्या माध्यमातून. तर अशाच ह्या डेली अपडेटसाठी आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.